लक्षात घ्या, जे बाळ 6 महिन्यापेक्षा लहान आहे अशा बाळाला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सनस्क्रीन वापरण्याची गरज नाही किंवा ते वापरू सुद्धा नाही. अशा बाळांना मी नेहमी रिकमेंड करते की एकतर त्यांना घरातून दुपारच्या वेळी बाहेर काढूच नका. काही कारणामुळे तुम्हाला बाहेर जावे लागतं आहे तर बाळाची त्वचा ही पूर्णपणे झाकली जाईल या पद्धतीने बाळाला कव्हर करा. चेहऱ्याला सुद्धा ऊन लागू नये यासाठी तुम्ही छत्री किंवा स्ट्रोलरचा वापर हा करू शकता. आता 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतची जी बाळं आहेत अशा बाळांना सुद्धा जेवढा त्यांचा उघडा भाग आहे किंवा जेवढा सूर्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे तर तेवढ्याच भागावरती तुम्हाला सनस्क्रीन लावायचा आहे. पण याचा वापर सुद्धा तुम्हाला लिमिटेड करायचा आहे आणि गरजेपुरताच करायचा आहे. म्हणजे जेव्हा बाळाला तुम्ही बाहेर काढणार आहात तर त्याच वेळी तुम्हाला लावणं हे गरजेचं आहे. याशिवाय जे बाळ 1 वर्षापेक्षा मोठं आहे अशा बाळाच्या बाबतीमध्ये बाळाच्या पूर्ण बॉडीवरती तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता. फक्त हे निवडत असताना मात्र तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. सनस्क्रीन हे तुम्हाला असं निवडायचं आहे ज्याची SPF व्हॅल्यू हे 30 पेक्षा जास्त असायला हवे. हे टॉक्झिक नसायला हवं, फ्रॅग्रन्स फ्री असायला हवं आणि वॉटर रेझिस्टंट असायला हवं. लहान मुलांसाठी बनलेले जे काही सनस्क्रीन्स आहेत तर ते तुम्ही वापरू शकता. आता कोणत्या ब्रँडचे सनस्क्रीन चांगले आहेत तर यासाठी तुम्ही अविनो सगळ्यात बेस्ट आहे. त्याबरोबर तुम्ही ममा अर्थचं सुद्धा वापरू शकता. मी स्वतः ममा अर्थचं वापरते आहे आणि त्याचा बेस्ट रिझल्ट आहे. बोट किंवा फिक्स डर्मा यासारख्या ब्रँडचे सुद्धा हे जे काही सनस्क्रीन्स आहेत हे निवडू शकता. फक्त वर सांगितलेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला एकदा तरीही कन्फर्म करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच सेफली लहान मुलांसाठी सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे.